नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग असणार आहे घरचा व्लॉग, कारण आज आम्ही कुठेही बाहेर चाललेलो नाहीये. मगाशी तुम्हाला दीदीने सांगितलं असेल की आज आम्ही कुठे बाहेर सुद्धा गेलेलो नाही. आज आम्ही आहोत घरच्या घरी. तर आज अचानक असं ठरलं की मच्छी करायची. तर दीदी, आत्या आणि वहिनी मच्छी करायच्या तयारीत आहेत. आपण जरा त्यांना डिस्टर्ब करूया. हा रस्सा मच्छी गेल्यावरती होईल बरोबर. दीदी टेस्ट करत होती आणि वहिनीने केलेला आहे रस्सा. आत्तीने पण थोडी मदत केलेली आहे. हे बघा, मच्छी जरा चौकून काय मसाला तरी लावून ठेवलेला दिसतोय. आता बघू, वहिनी सुद्धा टेस्ट करत आहेत. वहिनीने आत्ती करते बरोबर आहे ना. ही कोळंबी आहे, याला मसाला लावून ठेवला आहे. आणि पुढा येते बांगडा आणि सुरमई आहे, त्याला पण मसाला लावून ठेवले आम्ही. आता हे वहिनी बघू शकताय मसाला घेत आहेत. आता वहिनी पण येतील बाहेर मसाला घेऊन. आता बघा, हे अण्णा आमचे मोबाईल घेऊन बसलेत, काय तर टाइमपास चालू असतात बघा तुम्ही. आणि पप्पा पण बसलेत त्यांच्यासोबत. पप्पांचं पण ट्रेडिंग चालू आहे. पप्पा एक ट्रेडर आहेत बघा. गुंग झालेत दोघं पण मोबाईलमध्ये. दोघांचं पण मस्त चाललंय मोबाईलमध्ये टाइमपास. ही आत्ती चहा घालायला चुलीला. अण्णा चिडल्यात भुकेने. ते आमची बसलेली आहे. झालं का नाही आत्ते? हे कधी व्हायचं? आता मसाला घातलेला आहे. राहिलेला मसाला घरात ठेव. पॅन कुठे? पॅन खाली कुठे? मी आणि दीदी कोळंबी फ्राय करण्याच्या तयारीत आहेत. सगळ्यांना खरंच खूप भूक लागली आहे. आता पप्पा चिडलेत मम्मीवरती. मम्मी कुठे बाहेर गेलेली, त्यामुळे सांगून जायला येत नाही का म्हणून पप्पा बोलतायत मम्मीला. कोळंबी तर दीदी वहिनी रेसिपीच्या तयारीत आहे. ह्या वहिनी, ही माझ्या पप्पांची मावशी. आत्ती आता वैतागल्या. आत्तीला पण भूक लागल्या खूप. ही साबळेवाडीची आत्ती, म्हणजे मोठी आत्ती माझी. ही मम्मी. अजून तळायचं आहे. चला, बांगडा आणि सुरमई फ्राय. समजलं पहिल्यांदा बघा. इकडून तिकडून काहीतरी आणायचं द्यायचं करतात. किती बुडी टाकली? आता घालू दे ना तिखट. ए खा ती चप्पल वाजा. तर कोळंबी परत आहेत. तर आणि बाकीचे मासे आत्ती फ्राय करत आहे. आत्तीने डायरेक्ट त्यात घातला आहे. ए कीर्ती, यार ये यार तू राहू दे. ते अंडा थोडं हे सगळे आतुरतेने बघत आहेत माशाची वाट. व्हेज लोक जेवायला बसतायत, तर आपण बघूया. आम्ही व्हेज सगळे जेवत आहोत. मम्मी आता वाढायच्या तयारीत आहे. मासे करून झालेले आहेत आणि आता खायला बसल्यात. आत्तीला तर आमच्या लई भूक लागलेलीच. वहिनीने तर नुसतं मासेच घेतल्यात. भात खाल्ला थोडासा. आणि ही दीदी, हिचं पण खाऊन झालं. हे बघा, व्हेज खाऊन सुस्त झालेत. इथं नॉनव्हेज खायचं चाललंय. ही काय मासे खात नाही, पण व्लॉग करण्यात नंबर 1 आहे. तर अशा प्रकारे आजचा सगळा मच्छीचा बेत
झालेला आहे आणि सगळे खूप मजेत खुश आहेत. तर आजचा व्लॉग इथंच संपतोय. चला आपण परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.